नमस्कार मंडळी, आज तर आपल्याला नियोजन आहे, आपल्याला जायचं आहे बीबीला. कारण आपल्याला आपल्यावाली गाडी धुवायची. ती गाडी जरा जास्त भरलेली आहे आणि पाणी पण जरा आता उघडलेलं आहे, जरा ऊन पण पडलेलं आहे. म्हणून आपली पहिले गाडी धुवून घेऊ. म्हणून आपण आता निघलेलो आहे बीबीला आणि पहिले गाडी धुणं झाल्याच्या नंतर मग जे कामं राहिलेले आपले ते कामं पण करू. पिपरीवर तर आलेलो आहे आपण आणि आपला एक मित्र आहे, ते मित्र यागला आहे, त्याला भेटायचं आहे आपल्याला. आणि काय होते काय नाही नियोजन सांगतो तुम्हाला. कुठं जायचं तू जर म्हणला कुठं जायचं तर आपण जाऊ. यागलं ते एका मिनिटामध्ये दुसऱ्याला ते सांगतो पहिले. काय तू नेमका झोपेतून उठला ना? नाही ना, झोपेतूनच उठेल 100%. फोन का नव्हता उचलू लागला ते सांग पहिले. डाऊन चालू होता हप्ताय बोकांडी काय रुपयाने काय दांगड चालू होता? हा हे असंच ब्लॉग चालू आहे, युट्यूब चालू आहे. हा चांगली गोष्ट म्हणलं, पण तू केलं तर आता चालू. पण तू फोन का नव्हता उचलू लागला ते सांग पहिले मला. अरे घरी टेन्शन तुला म्हणजे आता जेवलो पण डायरेक्ट बाहेर रेल इतकं टेन्शन सध्या पण मला. म्हणजे काय काय चालू होतं टेन्शन? घरचे लागली बोल काय बोलले? हप्ता आलाय मला, माझा रुपया नाही, काय करू. मामा म्हणतोय तो पोहून घे, पैसे दे. तू म्हणला असतं तर पण काल 2-4 दिवस झाले चाटच मारायला भाड्यावरच नाही गेलो. पहिले बीबीत जाऊ पण पहिले गाडी धुवून मग पाहून येऊ काय ना. बीबीत तर आलेलो आहे पण गाड्या पहा किती मोठे आहे. आता आपला नंबर कधी लागेल आणि याचा चालू आहे पैशाचं मिळत जाऊ नाही होईल सध्याच्या घडील भिकारचो. हॅलो, लागते पैसे मिळेल कुठे रे? मग आयला आपला नंबर लागतो नाही का? नंतर बाबा लय मोठ्या गाड्या आहे, 4 नंबर आहे. आता काय भरतोय मोबाईलला, हप्ता भरतो काय करतो आता? चार गाड्याच्या नंतर नंबर आपला मला 1 घंटा जाणार, आपले 1.5 घंटा. त्याच्या नंतर नंबर येणार आपला. हाताने जिंदगी बरोबर करून घेतली हाताने. झालो नाही तर काय करतो लावी तू आला लावी. गाडी किती नंबर लागतो काय बोले बोर व्हायचा वागले बाबा. आपल्याला आलेलं आहे दुसरबेडचं भाडं म्हणून आपण आता निघलेलं आहे दुसरबेडला. त्यांना आपल्या एकदा गावामध्ये घेऊन सोडायचं हिवराकडमध्ये, त्यांना सोडायचं परत आपल्याला बिबिल यायचं. कारण आपली गाडी राहिली द्यायची, वापस येणार परत आपण. मग गाडी घ्यायला वापस आल्याच्या नंतर मग घेऊ गाडी. आता पहिले जाऊ आपण तिकडे. तिकडून आलेलो आहे भाड्यावाल्याला आणि आपल्या गावात पण सोडलं भाड्यावाल्याला. आणि हा बळ पण आलं आणि पाणी पण चालू झालं आणि आपली गाडी पण राहिलेली आहे धुवायची. घरी आलो तर म्हटल्यावर घरच्यांना आपल्याला काम सांगणारच होते घरचे. घरच्यांनी सांगितलं तुम्ही बिल तरी चालला म्हणे, बाजार घेऊन ये म्हणे. घरच्यांनी आपल्याला बाजाराची थैली दिली आणि बाजार सांगितला. आता आपल्या घरच्या याने सांगितलं म्हणल्यावर का आपल्याला बाजार आणणंच आता. आणि आपल्याला गाडी पण धुवायची होती. वातावरण पण झालं, पाणी शिजवडे चालू पण झालेले. गाडी धुवा का नाही धुवा काही कळलं ना आता. पाऊस जर पाणी जर उघडा गाडी धुवू आणि बाजार पण करायचा आपल्याला भेटून समोर. बीबीत तर आलोय, आपला नंबर लागलेला आहे आता गाडी धुवायला. आणि हे पलीकडून बसतो तू गालीकडून बसतो. गाडी तर झालेली आहे धुण्यावर. आता चाललोय बस स्टँडला चक्कर मारायला. एक चक्कर मारून येऊ. वाटलंच होतं पाणी चालू होणार आहे म्हणून आणि पाणी चालू झालाच. पाणी किती येतोय किती नाही काय माहिती. आपण गाडी पण धुतली पण गाडी धुवून काय फायदा ना होत नाही असं वाटायला आपल्याला. कारण पाणी चालू झालं आहे, पाणी चालू झालं म्हटल्यावर पण ती गाडी भरणार आहे. काय आता जाऊ दे, आता इलाज नाही त्याला. आता जे झालं ते झालं. हे काय चालू झालेलं आहे पाणी. आणि असं वाटतंय मला पण की आजचा ब्लॉग इथे एंड करून टाकावं. आजचा ब्लॉग इथे एंड करू. भेटून एक ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.